नमस्कार. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन लेक्चरमध्ये. आजचा लेक्चरचा विषय जरा युनिक आहे, हाऊ टू टॅकल जनरल अवेअरनेस. बघा आता एक्झाम झालेले आहेत सर्व जवळपास. एक इन्शुरन्सची एक्झाम बाकी आहे फक्त आता, बाकी सगळ्याच झालेल्या आहेत एक्झाम. तर हा स्लॅक सीझन असतो. तर आहे का मुलांना आहे का झालेले एक्झाम SBI म्हणा किंवा IDBI म्हणा ह्यांची मुलांचे फीडबॅक घेतले. तर फीडबॅक म्हणजे त्यांना GS पेपर कसा गेला, GM करताना काय काय प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत मुलांना, ह्याचे जरासे फीडबॅक घेतले मी. फीडबॅक घेतले तर असं निदर्शनास आलं ना, नेमकं GA कसं करायचं आणि GAमध्ये काय करायचं असते हेच अजून खूप साऱ्या पोरांना माहीत नाही. खूप साऱ्या म्हणण्यापेक्षा 90% पोरांना अजून हेच माहीत नाही की एक्झॅक्ट GAत करायचं आहे काय आपल्याला, जेणेकरून आपल्याला पेपरला मार्क येतील. ठीक आहे, हीच पोरांना माहीत नाही अजून. गुरागत मेंढरागत कुणाच्या तरी मागं धावत सुटल्यावनी धावत सुटतेत, हे करतेत ते करतेत, काही उपयोग नाही पोरांनो, आधीच सांगतो. तर आपण बघा आजच्या लेक्चरचा हाच विषय की GAला टॅकल कसं करायचं, GAमध्ये मॅक्झिमम स्कोअर कसा आणायचा. ठीक आहे, आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ह्याच्यामध्ये टॅकल कसं करायचं बघणार आहे आणि ह्याच्यानंतर अजून एक लेक्चर मी अपलोड करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट स्टडी प्लॅन सांगेल 3 महिन्याचा, किंवा स्टडी तुम्ही कुठून सुरू करायचं. म्हणजे नवीन जरी मुलगा असेल तरी तो त्याच्यासाठी असेल स्टडी प्लॅन, आणि जुन्या विद्यार्थ्यासाठी देखील तोच स्टडी प्लॅन असेल. एकदम प्रॉपर तुम्हाला मी स्टडी प्लॅन सांगेल ह्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार की GAला टॅकल कसं करायचं किंवा GAमध्ये स्कोअर कसा वाढवायचा, किंवा तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत की GAला आहे का किती वेळ दिला पाहिजे, GA लक्षात राहत नाही, काय करायचं त्याच्यासाठी, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे का आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता सेशनला स्टार्ट करू. आणि सेशन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळी आणि रंगपंचमीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, चला मग आता होळी आणि रंगपंचमी निमित्त आपली जी करंट अफेअर्सची बॅच आहे आरंभ म्हणून, ह्या आरंभ बॅचवर आहे का तुम्हाला 30% डिस्काउंट दिलेला आहे. 1000 रुपयाला बॅच आपली. ह्या बॅचची फी आहे का आता फक्त 700 रुपये आहे. 700 रुपये प्लस GST. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, 1 वर्षाची पूर्ण व्हॅलिडिटी असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मंथली मॅगझिन ॲड केलं नाही, आता मॅगझिन भेटणार आहेत तुम्हाला आता. ठीक आहे, मंथली मॅगझिन येतील आपले. मंथली मॅगझिन 360 कम्प्लीट व्ह्यू ऑफ करंट अफेअर्स, जो बदललेला करंट अफेअर्सचा पॅटर्न आहे. आता बघताय तुम्ही कुठलं आणि कशा प्रकारचं करंट अफेअर्स येते पेपरला, तर त्या पॅटर्ननुसार आपण ह्या बॅचमध्ये करंट अफेअर्स घेतोय. टेलिग्राम MCQ सिरीज चालते आपली. इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स घेतो. PDF नोट्स भेटतात तुम्हाला. ग्रुप डिस्कशनला तुम्हाला येऊन बसता येतं. बँकिंग अवेअरनेस आहे का, सगळा सिलेबस, RBI सर्क्युलर्स असतील, ते सगळं आपण ह्या बॅचमध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे. आणि व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. फी एकदम अफोर्डेबल, गरीबातला गरीब व्यक्ती देखील आहे का, मुलगा देखील आहे का, ह्या बॅचचा लाभ घेऊ शकतो. सगळ्यांना परवडेल अशी फी आहे. त्यात आता 30% ऑफ आहे तुम्हाला. फी किती आहे, 700 रुपये. तर ज्या मुलांना एनरोल करायचं असेल त्यांनी बॅच परचेस करू शकतो. अधिक माहितीसाठी ह्या 2 नंबरवर, आणि नसेल तर हा माझा नंबर आहे 91 68 06 67 92. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. अतिश शिंदे. ठीक आहे, कॉल करू शकतो. चलो बघा आता. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून बघा आता होळीनिमित्त आपल्या जेवढ्या पण ऑनलाईन बॅचेस आहेत त्याच्यावर 30% ऑफ आहे. मग प्रशांत सरची प्राईम ॲग्रिकल्चर बॅच असू द्या, 2800 रुपये फक्त फी आहे त्याची. ओरिजिनल फी 4000 होती. क्षितिज सरची इंग्लिश एक्सप्रेस असू द्या, त्याची पण फी 1400 रुपयाला तुम्हाला फक्त बॅच भेटत आहे. क्षितिज सरची इंग्लिश एक्सप्रेस ह्या नावाने बॅच आहे, त्याच्यावर पण 30% ऑफ आहे. त्याच्यानंतर बघा प्रदीप पाटील सरची कम्प्लीट इंग्लिश सोल्युशन फॉर बँकिंग असू द्या. ठीक आहे, कम्प्लीट इंग्लिश बॅच आहे त्यांची, त्याच्यावर देखील 30% ऑफ आहे. तुम्हाला ती बॅच 1750 रुपये प्लस GSTला भेटेल. अमोल सरची आहे का कम्प्लीट रिझनिंग कोर्स, हा तुम्हाला आहे का लक्षात ठेवा, ह्याच्यावर पण 30% ऑफ आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं आकाश सरचा कम्प्लीट क्वांट आहे, त्याच्यावर आहे का 30% ऑफ आहे. त्यांची 12 महिन्याची बॅच तुम्हाला 2800ला भेटेल, 6 महिन्याची 2100ला, 3 महिन्याची 1200ला, आणि 1 मंथची 690 रुपयाला. प्लस आपल्या जेवढ्या पण ऑनलाईन बॅचेस आहेत, जसं की बँकिंग प्राईम 5.0 झाली, जेवढ्या पण ऑनलाईन बॅचेस आहेत ना, त्या बॅचेसवर आहे का तुम्हाला 30% ऑफ आहे. तर ह्या संधीचं सोनं करा. ठीक आहे, चला आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. काय मेन विषय होता रे भाई,
की हे मुलांना पडलेले प्रश्न जेव्हा मी पेपर झाल्यानंतर मुलांसोबत डिस्कशन केलं, त्या डिस्कशनातून मला समजलेलं की मुलांना आहे का ह्या प्रश्नात किंवा ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. ते तुमचे प्रश्न आहे का, आता मी सांगणार त्याच्यावर काय करायचं, कुठल्या गोष्टी माझ्या नजरेतून योग्य ठरतील, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला. पहिला प्रश्न काय रे, हाऊ टू मेमराईज GA. आता खूप सारे मुलं येतात माझ्यापाशी, काय म्हणतात, मास्तर GAच लक्षात राहत नाही, काय करू नेमकं सांगा जरा, किती वाचतोय, 2दा 3दा 4दा, लक्षात राहत नाही GA. तर पिल्यांनो, माझी एक गोष्ट पहिल्यांदा आहे का, ठीक आहे, ही काय कॉलेज नाही किंवा डिग्री नाही. डिग्रीत तुम्ही काय केलेला आहे, 1 नाईट स्टँड मारलेला असतो, एका रात्रीत अभ्यास करून आहे का विषय जिकडे तिकडे केलेला असतो. GA आहे का, GA इतका वास्ट सिलेबस नाही GAचा ना. भले क्वांट तुम्ही करू शकता, रिझनिंग तुम्ही आहे का 2 ते 3 महिन्यात करू शकता, पण GAला आहे का, GAला तसं नाही आहे की तुम्ही एका महिन्यात तुमचं होईल, 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल. GAला तुम्हाला आहे का ती एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला तुम्हाला फॉलो करावं लागतं. प्रोसेस म्हणजे कशी, दररोज आहे का एक पक्षी असतो पक्षी घरटं बांधताना काय एकदम सगळी लाकडं उचलून आणतो का, नाही. पक्षी काय करतो, पहिल्यांदा एक 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 लाकूड आणतो उचलून, जो हलका असतो तो, मऊ असतो तो, मग आपलं घरटं विणत बसतो गोल 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 पद्धतीनं, ठीक आहे. ह्या टाईपमध्ये GAचा प्रवास पण आपला पक्षी कसा घर बनवतो आपलं घरटं, त्या टाईपमध्ये आपल्याला GAचा स्टडी सुरू करायचा आहे. म्हणजे कसं, गोष्टी तुमच्या केव्हा लक्षात राहतील, जेव्हा त्या गोष्टी आहे का तुम्ही, कापड कसं पिळतो आपण, असं पिळून आहे का टाकचाल त्या गोष्टीला, तेव्हा गोष्टी लक्षात राहतील. म्हणजे सांगायचं काय माहिती का, त्या गोष्टीची तुम्हाला डिटेल एकदम खोलात खोल माहिती घ्यावी लागेल. लक्षात ठेवा, एकदम खोलात खोल माहिती. आणि खोलात खोल माहिती कशी तुम्ही, आता मुलांचं सहसा काय चुकतंय सांगतो मी तुम्हाला. मुलं काय करतात, प्री आहे का, प्रीच्या अगोदर GA करत नाहीत, त्यानंतर प्री निघली, मग मेन्सपर्यंत जो टाईम असतो 20-25 दिवसाचा, त्याच्यामध्ये ते GA करायला घेतात. मॅक्झिमम मुलं तशी करतात. नसलं तर GAचं काय करतात, ते GAचं आहे का मंथली वाच, वीकली वाच, फक्त वाचतात एक्झामच्या अगोदर, डिटेलमध्ये करत नाहीत. तिथं आपलं चुकतं. तुम्हाला GA लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं माहिती का, तर बघा, पहिल्यांदा तुमचा बँकिंग अवेअरनेसचा सिलेबस कव्हर करायचा आहे, स्टॅटिक GKचा सिलेबस कव्हर करायचा आहे. ह्याच्याबद्दल आपण स्टडी प्लॅनमध्ये बोलूच, पण तरी सांगतो तुम्हाला हा सिलेबस कंप्लीट झालेला पाहिजे. प्लस GAला आहे का स्टेप बाय स्टेप 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 GAला आहे का कामं करायची असतात. म्हणजे कसं, आता एकदमच तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी राहणार नाही, ते मान्य आहे मला, ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, GA आहे का लक्षात ठेवण्यासाठी ते डेली बेसिसवर करावं लागेल. डेली बेसिसवर कसं करायचं, मग लेक्चर बघताय कोणाचे काय प्रॉब्लेम नाही, बिनधास्त बघा, ठीक आहे, बघा. पण त्याच्यासोबतच आहे का, जे तुम्ही आहे का डेलीचे करताय ना GA, त्याच्या स्वतःच्या अक्षरात शॉर्ट नोट काढा, ठीक आहे. शॉर्ट नोट्स काढायच्या स्वतःच्या अक्षरात लिहू ना. शॉर्ट नोट्स कशा माहिती आहे का, म्हणजे आता एखादी न्यूज आहे XYZ, तुम्हाला कशाही पद्धतीनं ती न्यूज समजू द्या, ती नेऊन तुमच्या अक्षरात तुम्हाला आवडेल त्या भाषेमध्ये त्या वहीतल्या त्या शॉर्ट नोट्समध्ये लिहा तुम्ही, ती तुम्हाला समजलेली त्या टायमाला नोट्स, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही GA वाचताय ती ते शॉर्ट नोट्स काढायला चालू करा तुम्ही. डेली GK करा, आणि डेली जे GK करताय त्याची MCQ प्रॅक्टिस असू द्या डेली बेसिसवर. MCQ प्रॅक्टिस आपण करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे का, मी आहे का लिंक टाकेल ग्रुपची, आपल्या टेलिग्राम ग्रुपची. त्या ग्रुपवर डेलीच्या 10 न्यूज आपण टाकतो, 10 न्यूज, आणि त्याची MCQ टेस्ट आहे का संध्याकाळी 8 आहे का 8 वाजता आपण काय करतो, MCQ टेस्ट घेतो. लक्षात ठेवा, तुम्हाला तेच करायचं आहे. डेलीचे तुम्ही न्यूज करताय ना, ज्या न्यूज वाचताय किंवा कोणाचे लेक्चर करताय, तर आहे का डेलीच्या न्यूज वाचायच्या. त्या न्यूज तुम्हाला जशा समजलेल्या आहेत त्या तुम्ही शॉर्ट्समध्ये आहे का साईडला लिहायच्या आहेत, त्या साईडला न्यायच्या, त्याची MCQ प्रॅक्टिस करायची डेलीचा. मग असाच वीक झाला, वीकमध्ये आपण काय काय गोष्टी वाचलेल्या आहेत त्या, म्हणजे ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेल्या असतात का डेलीच्या 10 न्यूजच्या, त्या शॉर्ट न्यूजला आहे का लक्षात ठेवा, तुम्ही जे शॉर्ट नोट्सला तुम्ही काढलेलं आहे त्याला जर संडेला का रिवाईज करायचं. काय करायचं, जर संडेला रिवाईज करायचं, आणि संडेला वीकली आपलीच MCQ टेस्ट येते ह्याच करंट क्रॉनिकल्स बाय आहे का आतिश शिंदे ह्या चॅनलवर. कुठल्या, करंट क्रॉनिकल्स बाय आतिश. मी आहे का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो, ह्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करा. ह्याच्यावर वीकली टेस्ट येते, तुम्हाला ती वीकली टेस्ट द्यायची. वीकली टेस्ट दिली तुम्ही, 1 महिना कंप्लीट झाला,
तर महिन्याला द्या तुम्हीच्या एका लक्षात ठेवा, डेलीच्या तुम्ही हँड रिटन नोट्स काढताय तुमच्या, त्याचा आहे का डेली काढल्या, वीकली प्रत्येक वीकला रिव्हिजन मारायचं, आणि महिना संपला ना मंथली एकदा रिव्हिजन मारायचं, मंथली एकदा MCQ आहे का टेस्ट द्यायची. एवढं करा तुम्ही, त्याला आहे का तुमच्या गॅरंटेड मी तुम्हाला लिहून देतो, तुमच्या गोष्टी लक्षात राहणार. कारण ज्या टायमाला आपण आपले शॉर्ट नोट्स काढतो ना त्या टायमाला आहे का त्याचा फरक वेगळा पडतो, लक्षात ठेवा गोष्टी जास्त. कारण काय काय मुलं कसे असतात त्यांना नाही लक्षात राहत, एकदा दोनदा तीनदा त्यांना लिहून लक्षात राहतं. तुम्ही लिहून ट्राय करा, मी गॅरंटी देतो पहिले तुमच्या 20% लक्षात राहत असेल तर आता जास्त काय नाही 30% तरी लक्षात राहणार, माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीनं करा, जी तुमच्या लक्षात राहणार म्हणजे राहणारच. नंतर बघा आता चेंजेस इन एक्झाम पॅटर्न. बघा आता रिसेंटमध्ये तुम्ही बघताय एक्झाम पॅटर्न जरासा बदललेला आहे. GAचे जसे क्वेश्चन अगोदर येत होते एक्झाममध्ये तसे आता क्वेश्चन येणं गेलेले आहेत. GAचे क्वेश्चन किती डेप्थमध्ये विचारायला लागलेले आहेत तुम्ही बघा जरा. ठीक आहे, SBI क्लर्क, IDBIची झालेली रिसेंटमध्ये जी आमची एक्झाम बघा, ह्याच्यामध्ये का GA ह्यांनी विचारलं कसं तर वेटेज जास्त त्यांनी बँकिंग अवेअरनेसला दिलं, म्हणजे बँकिंग अवेअरनेसवर त्यांनी जास्त फोकस केला. क्वेश्चन बघा बँकिंग अवेअरनेस रिलेटेड खूप सारे क्वेश्चन होते, आणि मॅक्झिमम क्वेश्चन आहे का त्यांनी 2.5 महिन्यातले विचारलेले मागच्या. म्हणजे आता लेट सपोज की पेपर जर 15ला आहे तर 1 ते 10 तारीख आणि त्या पेपरच्या अगोदरचे जे मागचे 2 महिने आहेत ह्या अशा आहे का 2.5 महिन्यावर किंवा मागच्या 2 ते 2.5 महिन्यावर आहे का त्यांचा जास्त फोकस आहे आता एक्झामिनरचा, क्वेश्चन त्यातले विचारत आहेत. मग आता एक्झाम पॅटर्न चेंज होत आहे, आपल्याला बी आपल्या अभ्यास करण्याची मेथड पद्धत आहे का जराशी बदलावी लागेल. मग बदलावी कशी लागेल तुम्हाला हे मी सांगितलं आहे डेलीचं. आता काय करायचं तुम्ही माहिती आहे का, जे एक्झाम कवा आपल्याला माहिती आहे, तारखात IBPS डिक्लेअर कळतंय, नसलं तर बॉस आहेत कुठे जात नाहीत आपल्याला, बॉस सांगतातच. बघा आता मग तारीखनुसार आहे का त्या तारखेनुसार लक्ष ठेवून ऐका, आता त्या तारखेनुसार काय करायचं आपल्याला माहिती आहे, ह्या महिन्यात तारीख आहे आता, तिथून एवढे एवढे महिने बाकी आहेत आता. तर काय करायचं वाचताना आहे का 5 महिने आहे का 4 ते 5 महिन्याचं करंट अफेअर्स रेग्युलर एखाद्या एक्झाम सपोज करा की तुम्ही आहे का RRBला टार्गेट करताय, तर RRBचे मेन्स बघायची कधी त्या तारखेपासून नुसार आहे का 4 ते 5 महिने आहे का त्याच्या अगोदरचं सगळं करंट अफेअर्स वाचायचं, एकदा दोनदा तीनदा चारदा रिव्हिजन मारायचे चांगली. पण शेवटचे जे 2 ते 3 महिने आहेत का 2 ते 3 महिने कमीत कमी हॅज अ बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम्स, त्यानंतर इंटरनॅशनल अफेअर्स पुन्हा बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट पार्ट बघितलं तर अवॉर्ड्सचा पार्ट. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत ना 4-5 गोष्टी, ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स एवढं नाही आहे महत्त्वाचं, तरी एवढा जो पार्ट आहे ना ह्या पार्टला आहे का कमी 2 ते 3 महिन्यातल्या शेवटच्या जास्त फोकस द्यायचा, जास्त फोकस करू नका, म्हणजे एकदम आहे का डीपमध्ये करायच्या. बँकिंग अवेअरनेस ना डिटेलमध्ये न्यूज करा, काय आहे कशी आहे त्याच्या मागचं पुढचं सगळं उरकून काढा एकदम डिटेलमध्ये, एक पण पॉईंट सोडू नका. एखादी गव्हर्नमेंट स्कीम आलेली आहे का एकदम खोलात जाऊन वाचा, कारण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन यायला लागलेले आहेत दादा, आणि ते स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे का तुम्हाला एक्झामच्या अगोदरच्या 2 ते 3 महिन्यातले जे बँकिंग अवेअरनेस गव्हर्नमेंट स्कीम्स. ठीक आहे, ह्या 2 सेक्टर आहेत ना, ह्या 2 पॉईंट, एक अवॉर्ड्स MOU किंवा ॲग्रीमेंट हे जे आहेत ना ह्यांच्यावरच तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येणार आहेत 2 ते 3 महिन्यातल्या. ठीक आहे, मग बाकीचे 4 ते 5 आपण म्हणतो ना 4 ते 5 महिन्याचं करायचं, हे काय करायचं कारण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सोडून जे 1 लाईनर येतात ते पण आपले मिस नाही झाले पाहिजे. स्टडी आहे का मी म्हणतो 4 ते 5 महिने आता सफिशियंट आहेत. ठीक आहे, सफिशियंट आहेत आपल्याला 4 ते 5 महिने करंट अफेअर्स 4 ते 5 महिन्यातलं करण्यासाठी. ठीक आहे, सफिशियंट एवढं. त्यातली त्यात जे 2 ते 3 महिने आहेत ना बदलता पॅटर्न, त्याचं बँकिंग अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीम इतकं खोलात करायचं, इतकं डीपमध्ये करायचं, जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आला तर आपल्या हातनं सुटला नाही पाहिजे, आपली तेवढी प्रिपरेशन पाहिजे भाई. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप डिस्कशन. बघा खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांच्या तुम्हाला म्हटलं तसं एकदा वाचल्याने 2दा वाचल्याने 3दा वाचल्याने लक्षात राहत नाही, अशा पोरांनी करावं काय, तर तशा पोरांना एकमेव सहारा आहे, मी अजून पण म्हणतो छातीत ठोकपणे पहिल्यापासून सांगतोय, ग्रुप डिस्कशन सारखा बेटर वे GA लक्षात ठेवण्यासाठी कुठलाच नाही आहे. ठीक आहे, कुठलाच नाही आहे. ग्रुप डिस्कशन एकदम महत्त्वाचं आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला GD
करा तुम्ही, 1 दिवस 2 दिवस करा, तुम्हाला त्रास होईल. तुम्ही एक आठवडा 10 दिवस ग्रुप डिस्कशन प्रॉपर करा. लय काय नाही, तुम्हाला अर्धा तास जाईल. डेली जरी तुम्ही करायचं म्हटलं ना, डेलीच्या ह्या 10 न्यूज करताय तुम्ही इथं, त्या डेलीचेच 10 न्यूज आहे का, तुम्ही तुमचा मित्र बसून आहे का, दोघं असू द्या ग्रुपमध्ये, तिघं असू द्या, 4 ते 5 असू द्या, काही फरक पडत नाही. पण आयडियली 4 ते 5 जण असू द्या, जास्त जण नसू नये. ह्याच्यामध्ये सिरियसली अभ्यास करणारी मुलं असावी. डेलीच्या ज्या 10 न्यूज तुम्ही करताय ना, त्याचंच आहे का ग्रुप डिस्कशन करा, बाकी काहीच करा नका. सुरुवात आज व्हिडिओ पडला ना, आजपासून करा, सोमवारपासून सुरुवात करा. चला 1 दिवस अजून आराम करा, सोमवारपासून सुरुवात करा. ज्या 10 न्यूज आहेत ना डेलीच्या, त्या 10 न्यूजचं ग्रुप डिस्कशन करायचं. अशा अशा न्यूज आहेत त्या, ठीक आहे, एवढं डेलीचंच करा. आणि त्याच संध्याकाळी आपल्या करंट क्रॉनिकलच्या टेलिग्राम चॅनलवर आहे का MCQ सिरीज द्या. बघा, तुम्हाला जे लक्षात कसं राहत नाही ना, ते मला नंतर येऊन सांगा ग्रुप डिस्कशन करून. ग्रुप डिस्कशनला हलक्यात घेऊ नका, ते इम्पॉर्टंट आहे GA साठी, ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांचा पुढचा प्रश्न काय असतोय, मास्तर सोर्स कुठला वापरावा. बघा, तुम्हाला मार्केटमध्ये खूप जण भेटतील, छाती ठोकपणे सांगतील मला फॉलो कर, माझं नाही तर कोणाचंच नाही. भाई, माझं काय म्हणणं आहे तुमच्यासाठी, तुम्ही कसं आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना का कुणावर अंधविश्वास ठेवून उपयोग नसतो. जिथून तुम्हाला चांगलं भेटतंय ना, त्याला फॉलो करा तुम्ही. भलेही कुणाकडनं, माझ्याकडनं 4 गोष्टी, दुसऱ्या कोणाकडनं 4 गोष्टी, ज्याच्याकडनं तुम्हाला चांगल्या 4 गोष्टी भेटतात ना, त्या फॉलो करा, ठीक आहे, काही फरक पडत नाही. आणि हां, सोर्सबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही ह्याचं वापरा, त्याचं वापरा, त्याचं वापरू नका, त्याचं वापरू नका. तुम्ही जो कुठलाही सोर्स फॉलो करताय, तो सोर्स आहे का नीट फॉलो करा, नीट फॉलो. म्हणजे असं कुत्रं महागा लागल्यागत करायचं नाही, एकदा ह्याचं थोडं, त्याचं थोडं, त्याचं थोडं, त्याचं थोडं, हां, तसलं कधीच करायचं नाही. सोर्स जो कुठला तुम्ही वापरता नाही GAला, भले कुठला असू द्या, तो आहे का नीट वाचा. म्हणजे त्याच सोर्सचे कमीत कमी 5-6 तर रिव्हिजन होऊ द्या. सगळ्या 5-6 सोर्स वापरण्यापेक्षा एका सोर्सचे 5-6 रिव्हिजन होऊ द्या, तुम्हाला मार्क जास्त पडतील 5-6 सोर्स वापरण्यापेक्षा. नाहीतर नॅशनल न्यूजला वेगळं, गव्हर्नमेंट स्कीमला वेगळं, बँकिंगला वेगळं, ह्याला वेगळं, त्याला वेगळं, तसलं काय करून उपयोग नाही. एकच करा कुठला बी, पण त्याला 5-6 रिव्हिजन मारा, ठीक आहे. तुम्हाला आहे का फरक बघा वेगळा जाणवल, तुमचा स्कोर वाढेल, जास्त मार्क येतील तुम्हाला, ठीक आहे. सोर्स एका सोर्सवर डिपेंड आहे ना, राहा, तोंड मारत सुटायचं नाही जास्त ठिकाणी, त्याचंच नीट रिव्हिजन करायचं. एवढंच माझं सांगणं आहे सोर्सच्या बाबतीत. मग भले कुठलाही वापरा, ठीक आहे. माझा वापरायचा असला वापरा. माझं आता आहे का मार्चपासून आहे का आपल्या संकल्प एज्युकेशनचं आहे का मॅगझिन येत आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. 4 ते 5 मार्चपर्यंत तुम्हाला मॅगझिन बघायला भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तुम्हाला हे करंट क्रॉनिकल्स बाय अतिश शिंदे हे टेलिग्राम चॅनलवर आहे का तुम्हाला बघायला भेटेल ते मॅगझिन फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला झेरॉक्स मारून घेऊ शकता तुम्ही. माझा बघा, कुणाचंही वाचा, पण जो करणार आहेत ना आता त्याला रिव्हिजन मारा आणि त्यालाच भारी करा बाई, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पोरांचा प्रश्न असतो, मास्तर GAला वेळ किती द्यावा. मला हसूच येतं असं विचारलं की GAला वेळ किती द्यावा. अरे दलिंद्र्या, GA पण विषयच आहे ना, बरोबर आहे ना, सांगा बरं. GA क्वांट, रिझनिंग, इंग्लिश यांच्यासारखाच विषय आहे की. का पोरं अशी विचारते की GAला स्टडी किती वेळ करावा. वेळ देऊन अभ्यास करायचाच नसतो र. तुझी जवळ इच्छा आहे ना करायची तोवर अभ्यास कर. तुला अर्धा तासच केला का तू बोर झालं ना सोडून दी, लोड घेऊ नको. हाणून मारून बाजीराव होत नसतो, लक्षात ठेवा. मनात पाहिजे तुमच्या ते अभ्यास करण्याचं. उगा किती वेळ मी म्हणलं 5 तास कर, करणं शक्य आहे का तुझ्याच्यानं GAचा स्टडी नाही ना. GAला वेळ बंधन, GAसाठी वेळेचं बंधन कधीच ठेवायचं नाही. तुमचा मूड फ्रेश असला, चांगलं आता तुमचं वाटलं करायचं, बोर झालं ना सोडून द्या. जेव्हा तुमचा मूड होईल, इच्छा होईल तेव्हा वाचायला बसा पुन्हा, ठीक आहे. दिवसात ठेवा आपले हे टार्गेट आहेत आज कंप्लीट करायचे. ते टार्गेट भलेही तुम्ही दिवसात कधी बी कंप्लीट करा, पण करा, ठीक आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही क्वांट, रिझनिंगला, इंग्लिशला ज्या सिरियसली घेता ना, म्हणजे सिरियसली घेताना जेवढ्या सिरियसली तेवढं GAला घ्या. मेन्सला तर सेम वेटेज आहे तुम्हाला, क्वांट पण तेवढी मार्क देणार आहे, GA पण तेवढी मार्क देणार आहे, इंग्लिश पण तेवढी मार्क देणार आहे. काय डिफरन्स आहे. क्वांट जास्त केलं म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा 5 मार्क धर बाबा म्हणते ती का, नाहीच ना. मॅटर काय, क्वांटला तुम्ही जसं डेडिकेशननी करता तसंच करा. ह्याला वेळेचं बंधन ठेवू नका, ठीक आहे. टार्गेट जे काय असेल ते कंप्लीट झाले म्हणजे बस. मग ते अर्ध्या तासात उद्या 1 तासात 2 तासात त्याला फरक पडत नाही, ठीक आहे. वेळेची बंधन ठेवू नका. जे इतका सुंदर विषय आहे ना, इंटरेस्ट घ्या, बघा तुम्हाला मार्क असे येऊन जातील, टेन्शन नाही काय घ्यायचं बाई, ठीक आहे. चला बघा, ह्याच्यामध्ये मला जेवढे पॉईंट वाटले तेवढे मी कव्हर केलेले आहेत.
राहिलेले पॉईंट्स काय असतील तर ते कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा तुमचे ते पॉईंट्स. ठीक आहे, मी नंतर एखाद्या लेक्चरमध्ये त्याच्यावर बोलेलच आवर्जून, तुम्हाला काय पडलेले प्रश्न असतील तर. आणि हो, ठीक आहे, होळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्व बॅचेसवर 30% ऑफ आहे. आणि तुम्हाला करंट अफेअरची आपली बॅच पाहिजे असेल तर 30% ऑफ आहे. फक्त 700 रुपयाला तुम्हाला ही बॅच भेटते. बॅचबद्दल अधिक माहितीसाठी मला पण संपर्क करा, नाही तर खालच्या संपर्क मोबाईल नंबरवर कॉल केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की जीए तो जीए केस आहे. जीएचा स्कोर वाढवण्यासाठी आपण काय काय चुका करतो, काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगायच्या होत्या. भेटूया नवीन अशाच एका लेक्चरपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ओके. हां, बॅचबद्दल संपर्क करायचा असल्यास ठीक आहे, अजून एक नंबर देतो मी तुम्हाला, पण नाही ठीक आहे, ह्याच नंबरला माझा कॉल करा, मी सांगेल तुम्हाला माहिती पूर्ण.